जॉईंट पेन ही सध्या एक कॉमनेस्ट समस्या झालेली आहे बघा. जॉईंट म्हणजे दोन हाडं जिथे एकत्रित आलेली आहेत तिथे तो जॉईंट फॉर्म झालेला असतो. तिथे कार्टिलेज असतो, तिथे एक प्रकारचं फ्लुइड असतं आणि हा एक संधी असून जर त्याच्यामधले हे सगळे जे घटक आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी कुपोषण असेल तर मग आपल्याला जॉईंट पेनला सुरुवात होत असते बघा. संधिवात वेगळा, आमवात वेगळा. आता संधिवातामध्ये काय असतं, हाडांच्या इथे इन्फ्लमेशन होतं, आर्थरायटिस आपण म्हणतो. आमवात म्हणजे की तिथे स्वेलिंग असतं. असे वेगवेगळे प्रकार आहेत. पण मग हे जॉईंट पेन असतं तेव्हा आपण शेक कोणकोणत्या प्रकारचा देऊ शकतो, तर सगळ्यात महत्वाचं आहे बघा, जेव्हा मस्क्युलर पेन आहे तेव्हा बर्फाचा शेक द्या. जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की तिथे डीप पेन आहे, आत दुखतंय, तर तेव्हा आपल्याला तिथे गरम पाण्याच्या पिशवीचा शेक द्यायला पाहिजे. जेव्हा आपल्याला असं वाटतं तिथे ब्लोटिंग आहे, पोटात गॅस झालाय, तेव्हा आपण लहान बाळांना ओव्याच्या पुरचुंडीने शेक देत असतो. जेव्हा खड्डा पडणारी सूज आहे तिथे खडे मिठाने शेक द्यायचा आहे. जेव्हा सकाळी उठल्यावर तुमची टाच दुखतीये, ती टाच दुखताना सुद्धा तुम्ही या खडे मिठाने शेक देऊ शकता. थोडंसं तेल लावायचं आणि मग हा शेक द्यायचा की त्याचा आपल्याला अधिक रिझल्ट मिळत असतो. कधी गुडघा खूप दुखतोय तर एरंड जे झाड आहे त्याचं पान आहे ते गरम करून त्याच्यावर थोडंसं तेल लावून ते गुडघ्याला तुम्ही लावून ठेवू शकता की त्यामुळे हा शेक दिल्यावरती तुमचा गुडघा दुखणं पण कमी होऊ शकतं. असे वेगवेगळ्या प्रकारचे शेक आहेत की जे तुमच्यासाठी तुमच्या जॉईंट पेनवर एक रामबाण उपाय ठरू शकतो. तर हे उपाय करून बघा.